वाळवा नाही आले. हा वाळत नाही ना. हा तेवढाच राहते. मला ते काहीच नाही. याला फला म्हणते. हॅलो. काय म्हणता मग मम्मी? शिट्टी कोण असू दे. मला कोण शिट्टी मारून ना. काय म्हटलं? मम्मी कोण सांगितलं तुला मम्मी म्हणायचं? हे लेकरं म्हणतात काय मम्मी पप्पा. रोज करतात गप्पा. हा काय म्हणायला लागली तू? कुठं गेला होता बाबा? हो काय झालं बा? तुला सांगितलं ना, हो या मोहतांडा भूमीमध्ये जा. हो तिथं पुण्यतिथी सोहळा चालू आहे. चालू आहे. काहीतरी तुझ्यात बदल होईल. हा आतापर्यंत बदल नाही झाला. आता काय बदल होणार आहे? काय बा मम्मी? कुठं गेला होता? शिकारीला गेलतो मी या मोहित आण्याच्या जंगलात. आणि तू शिकारीले? मग ए! अबे लाटण्या. अहो मला तिथला हरीण. हा? मला तिथला हरीण. मग तुला तर माहित आहे आपला नेम चुकत नाही. कसा चुकल? अहो असा नेम धरला नाही हरणावर. पाहिजे पॅन्ट फाटल. पॅन्ट पहिले फाटेल आहे. अहो असा नेम धरला. कसा बाबा? ते हरीण आहे ना मा डोक्यावरून जमलं. त्याले वाटलं कायचं जोड पण कायचं नव्हे. अहो मग दिसायला वाघ. मग बाबा वाघ मागला पाहायला लागला. लागते. लागते नाही पाहायला लागला. मग मी घाबरलो. काय करतेस? आणि बाप मी घाबरला मला पाहून. त्याला वाटलं बिना शेपटीचं चार पायाचं कोणत्या क्वालिटीचं जनावर बरोबर. वाघ आले पाहून मी लगेच पळायला लागलो. मग रे मी समोर वाघ माझ्या पाठीमाग. पडता 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 माझा पॅन्ट कशाने मला झाला मला कळालंच नाही. झाला असेल घामानच. अहो मग दिसाल नाही माझा. मग रे बाबा मी वर चढलो. मग वाघ खाली मी वरतो. वाघ मला पुन्हा आरडावडा करायला लागलो. लागतेस. लागतेच नाही आरडावडा करायला लागलो. मग वाघला हुशार होता ना. कसा बाबा? मला लगेच सुवाली हा. त्याच्या माई बघलं. मग रे वाघ मला लगेच सू आली. मग घाबरलो ना. काय करते? वाघ माई सू धरून धरून वर यायला लागला. त्याला वाटलं तराट सोडलं का? अहो वाघ वर येणार आणि मला पकडणार. मग मी बी डोकं लावलं. कसं बाबा? लगेच सू बंद केली. मग वाघ पटकन खाटी पडला आणि मेला. लगेच मी चालो. नग त्या वाहनाच्या. तुला खरं वाटलं काय? खरं नाही तर खोटं सांगितलं का? स्वप्नात होता ते. घे साडी पनिव मैना काळी पोत म्हणी गे. घे साडी पनिव मैना काळी पोत म्हणी गे. हे साडी पनिव मैना साडी पोत म्हणी गे. हे साडी पनिव मैना साडी पोत म्हणी गे. आता देवा आता देवा आता जेवा आता जेवा हे साडी फणी मैना काळी पोत बनी गे. हे साडी फणी मैना काळी पोत बनी गे. मुरगुंडा झाला विठ्ठल पंताला. विठ्ठल पंताची राणी रुक्मिणी मातेला. श्री ज्ञानदेव उदराशी आला. ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. ज्ञानेश्वर महाराजांना 16 वर्ष काय दिलं बाबा आपल्याला? ज्ञानेश्वरी लिहिली. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना 16 वर्ष काय केलं? घरात धर्म केलं. तोरणा गण जिंकला. तोरणा गड जिंकला. होते वय मला त्यानं. आणि तू याही मिळला होता आता. लाव लाव लाव. आज राजा छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते एकाच ठिकाणी बापून बसलो असतो का? अजिबात नाही. स्वामी विवेकानंद घडले नसते. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी दिली आपण वाचली का? नाही पाहिली ठेवून दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना काय दिलं? रामगीता दिली. रामगीता दिली बाबा. आपण वाचली का? काय सांगतात जनाबाई? वाचला जो कोणी त्याची लोटांगणी नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. 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 नाम मन ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी.
एकतरी ओवी अनुभवावी. जनाबाई म्हणतात ज्याने ज्ञानेश्वरी वाचली, ज्याने ज्ञानेश्वरी वाचली, मी त्याच्या चरणाची. काय झालं मावशी? मावशी काय झालं? महिला मंडळ शांत बसता का? तू लहान राहिला नाही. मग काय झालं? शाळेमध्ये जा. गेलो तो शाळेत कधी? रविवारी. रविवारी? हो हे लेकरं होते. हो रे, होते ना बे तुम्ही? रविवारच्या शाळेत तुम्ही होते? हो का बे? अबे रविवार होता का सोमवार होता तो? हे लेकरं लय हुशार आहे. तसे त्याची तोंडच सांगू राहिले. हा? मग रे अहो ते पटापट मला लागले ते समोर बोलगो. को का की कु कु के कै को को कम को. म्हणतेस. मग रे? हे बाजू त्याच्या हुशार हे पाय. हो रे. इकडे पाय ना. हे म्हणा लागलो. काय खो खा खी खू खू खे खै खो खो. म्हणतेस? अहो मग गुरुजी लक्ष केलं मायावर. मग रे बाबा? गुरुजी म्हणे उकोंड्या म्हणे उभा राहा म्हणे. हा. मी तुम्ही गुरुजी उभा आता म्हटलं. आता खरं सांगा भाऊजी, तुम्हाला दिसू राहिला का हे उपाय का बसलेला आहे तर? मग रे? मला म्हणे का रे उकोंड्या हा तुला काही येते का नाही म्हणे काही. हा. मी गुरुजी येते ना. काय काय येते म्हणे. मला घुरं येते फिटा येतात. ते सांगायचं असतं का? अरे म्हणे शाळेत काय येते का म्हणे. मला असं विचारा ना. मग मला गुरुजीने पाठी दिली अकन दिली. मग रे? मी बी काढू लागलो. गो गा गी गी गु. बाबा लाईन उकार सांगितले असेल, मोठी उकार सांगितली अहो, असेल. मला काय माहित. मग? तो गुरुजी म्हणे पाठीवर गु काढ म्हणे. मला पागल डोक्याचा काय मी पाठीवर नाही काढत. हा. शाळेच्या बाहेर काढतो. मग अरे बाबा म्हणे तसं नसते. तू जे म्हणायला लागला लाईन उकार असते मोठे उकार असते. मग? तेच तो म्हणायला लागला. हा. मॅलो गुरुजी आपल्याला ते समजत नाही. मग असं समजत नाही म्हणे. बाबू प्रयत्न कर ना म्हणे. मॅलो गुरुजी प्रयत्न करू येत नाही ना. मग अबे नसतील प्रयत्न ताकद लाव म्हणे. अहो गुरुजीने जोरानं करता त्याला. मग मग निघाला काय? गु. अहो पाठीवरचा चढी लागे चमचम विद्याई गम गम. जीवनात जर चांगलं होण्याकरिता, मार्ग बदलण्याकरिता आज आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. आपले पण गुरु आहे कोण? जो हा पुण्यतिथी सोहळा चालू आहे तेच आपले गुरुवर आहे. कोण? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज. मानव जन्माला आला तो गुरु केला पाहिजे. केला पाहिजे. आता बाई जरा खाली बसा. मांग कोणीच नाही, पाहू नका, डोकं काजू नका, करा करा वा बट्ट्याचा नाही नाट करा. आणि घे साडी पाणी व मैना काळी पोत मणी घे. घे साडी पाणी व मैना काळी पोत मणी घे. हे साडी फणी व मैना काळी कोथंबडी घे. हे साडी फणी व मैना काळी कोथंबडी घे. घे साडी पाणी व मैना काळी पोत मणी घे. घे साडी पाणी व मैना काळी पोत मणी घे. आता घे मामा, आता घे मामा, आता घेवा घे मामा, आता घे मामा. आपण सगळे शेतकरी वर्ग आहात. तुम्ही विंचू पाहिला असेल. विंचू लहान असो की मोठा असो, दणका दिल्यानंतर कसं वाटते? तब्येत खुश, दिल नाराज. असं वाटतं 10-15 इंचू आणव याच्या पेंडा सोळा. गुदगुला करते ना ते. एवढा मोठा जरीला इंचू, ते जर पाली पुढे दिसला पाल काय खाऊन करते? टाकते जरीला काय झालं? पाल. एवढी मोठी जहरीली पाल, ते जर कोंबडी पुढे दिसली, कोंबडी काय करते? खाऊन टाकते जहरीला काय झालं? कोंबडी. एवढी मोठी जहरीली कोंबडी, ते जर माणसा पुढे दिसला, माणूस काय करते? फकाई सोडत नाही. जैसे खाय अन्न तैसे होई रे म्हण. जसं अन्न खाताल बाबा तसं मन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 3.5 हाताचा देह आहे. या 3.5 हाताच्या देहाला सोन्याचा परिस लावायचा आहे. मग काय करा लागल? कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी. त्या पवित्र अशी काय झालं तिकडे? कोण गोमाचावानी कल्ला करू राहिल्या बाया? काय झालं मावशी? ते कार्यक्रम होईपर्यंत असंच चालते ते. मुरगुंडा झाला दशरथाला. दशरथाची पत्नी कौशल्या मातेला श्रीराम उदरासी आला. रावणाचा वध याने केला.
बघा महाराज रावणं सांगितलेली आहे. तुम्ही जर म्हणसाल महाराज रावणाचं नष्ट झाले, मग कोणते रावण? जे 50-50 हजाराचे कुत्रे सांभाळतात आणि आई बाप समाराची लाज वाटते बाबा, ते रावण. हे नाव जे नालीनं जाणारं पाणी रोडवर काढणारे ते रावण. जे एका घराचे 2 घरं करणारे बाबा, ते रावण. मग ते नष्ट करण्याकरिता आज हा पुण्यतिथी उत्सव आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या सारख्या महिला याची सुया घे, मणी घे, दाबून घे, दाबन घे म्हणजे शिवाचा येते तोंडामध्ये. आम्हाला लेकर कुठे होईन याची गॅरंटी. कुठेही होता. हे झालं होतं मावशी उकंड्यावर, हा म्हणून याचं नाव ठेवलं उकंडा. कोंडा. याला एक बहीण आहे, तिचं नाव आहे भिंगरी. ती झाली होती भिंगरीच्या झाडाखाली. तू कुठे झाली आंब्या झाडावर? ये बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाय. हे बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग. ये बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाय. हे बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग. ये बुरगुंडा, बुरगुंडा होईल ग बाय तुला, बुरगुंडा होईल ग. हे बुरगुंडा, बुरगुंडा होईल ग बाई तुला, बुरगुंडा होईल ग. तू लहान राहिला नाही बाबा, तू सांगत होता ना. आता तरी बरं दिसू राहिलो हो मावशी. झालं तर उंदराचं पिलू दिशे तरी काय काय नाही खाल्लं याच्यासाठी. आता काय वाटते मग, मुंगसाचं वाटते काय? जमलं जमलं. काय काय नाही खाल्लं मावशी. असं वाटलं मोठं झाल्यावर याने मास्तर बनवा. तू सांगत होता बाबा कोणत्या तरी नोकरीला लागला म्हणून. अहो मला बोलावलं चालतं. कुठून? काश्मीर वरून. काश्मीर वरून. मग रे तुला ते माहित आहे हा ते किती कामाचा मी? किती कामाचा आहे? अव कारगिल युद्धामध्ये जे 150 लाख सैनिक मारले ना, हा तो सिंहाचा वाटा माझा होता. तेच तर म्हटलं यानं रात्री सात्री करून बोलली गेली. अहो तुला काय कळणार ते. हा माग मी जेव्हा युद्धामध्ये गेलो होतो ना, मग तेव्हा मी 150 लाख सैनिक मारले. किती? 150 लाख. 150 लाख मावशी. कुत्र्याचं पिलू मागा लागलं पैसा येत नाही आले. तुला माहित नाही 150 लाख सैनिक मी कसे मारले? कसे? जेव्हा मी युद्धभूमीवर गेलो, हा बॉर्डरवर मोठी बंदूक घेऊन. पाहिजे बंधू. सांगून राहिलो. हे मोठी बंदूक घेऊन गेलो. मग रे जेव्हा युद्धभूमीवर जात असताना, मग बॉर्डरवर जात असताना, हा. जेव्हा समोरचे सैनिक माझ्यावर युद्ध करायला लागले, हा म्हणजे गोळ्या झाडायला लागले, हा. त्यांच्या गोळ्या माझ्या डोक्याच्या भरून जात होत्या. मग रे आणि जेव्हा मी माझ्या गोळ्या झाडायला लागलो, पाहिजे. अहो माझ्यासारख्या त्याच्या भूमीत जात होत्या. असे किती सैनिक मारले? 150 लाख. 150 लाख. सपनात मच्छर येण्याचं मारले यानं. तू तर सांगत होता बाबा मरता मरता वाचलो. कुत्र्याला बसलो होतो. कुत्र पायाला मी खाली पडलो. एका जनार्दनी बुरकुंडा झाला, तसाच बुरकुंडा होईल ग माय तुला. तुम्ही म्हणसाल बाई आतापर्यंत तुला बुरकुंडा बुरकुंडा केलं, पण बुरकुंडा म्हणजे काय आहे का? बुरकुंडा म्हणजे काय? तुमच्या भाषेमध्ये मुलगा होत असेल किंवा मुलगी होत असेल, पण माझ्या भाषेमध्ये ज्ञान होते. मग ज्ञान कुठे मिळते का बाबा? ज्ञान मिळवण्याचं साधन फक्त हे आहे. आजी काही हांडा किंडा ठेवला का लपून? सांगितले. हांडा जर लपवला तर सध्या शिक तरुणाच्या हाती देऊ नका, कारण कोरोनामध्ये तुम्ही बघितलं किती हाल झाले. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत दूरचे जवळ येतात. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत दूरचे जवळ येतात. ज्या दिवशी बाबा पैसा सरला ना, त्या दिवशी खरंच कोणी कोणाचा आहे का?
तोपर्यंत माणसाला किंमत आहे. असाच लाखा नावाचा कोलाटी होता. 4 गावी खेळ दाखवायचा आणि प्रपंच भागवायचा. पांडुरंग रायाचा फार मोठा भक्त होता बाबा. तुम्ही कोलाट्याचा खेळ बघितला का? छोटीशी मुलगी दोरीवर चालते, तिचे वडील खाली ढोल वाजवतात. पाहिला ना? तुमच्या घरात लाईनचे खंबे आहे का? आहे ना? हे माणूस चालून दाखवत लाईन गेल्यावर असा खेळ दाखवायचा. काही दिवसांनी त्याची पत्नी निधन पावली. मग खेळ कसा दाखवायचा बाबा? त्या छोट्याशा मुलीनं पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. पांडुरंग परमात्मा तिथं धावत आली. लगेच खेळ सुरू झाला. गबाई बाई गबाई बाई कोलाटीनं मी झाले. 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 प्रपंचाचा रोविला वेळू चौशून्याचा मांडीला खेळू. ब्रह्मा विष्णू जायचे बाळ लागती पाया. खेळ तुम्ही दाखवता का मी दाखवू? मी दाखवतो. हा खेळ तुम्ही दाखवता. मी थोडा दाखवतो. पण तुमचा जर खेळ फुसका झाला हो. त्या शुभम भाऊजी सोबत लग्न कर. कुठे गेले शुभम भाऊजी? आहे का? त्या शुभम भाऊजी सोबत लग्न करी. हा, करून टाक. लोक अन्नदान करतात, वस्त्रदान करतात. हा मी इले दान करून टाकतो. ज्याले नाही त्याले तर भेटू नाही राहिल्या. भेटल्या त्याला भाज्या घेतील ते. या स्टँड इकडे ये. माईक बी दिसलं. आली कोलाटीनं केळाया सगुण गुणाची माया. आली कोलाटीनं केळाया सगुण गुणाची माया. तबला पेटी फोळा लावता काय? या काय उडी मारली बेंडक्यावानी. खेळ कसा झाला मावशी? उसका हो म्हणा. खेळ कसा झाला? तू या खेळ दाखव. हा तरच म्हणे तू खरी पट्ट्याची बायको आहे. नाही तर त्या शुभम भाऊजीची का? ते तर झालं नाही वाटते. प्रपंचाचा रवीला वेळू चौशून्याचा मांडीला खेळू. ब्रह्म विष्णू दयाचे बाळू लागती पाया. आलाकडे निर्गुणाचा कोलाटी सोमशब्दे ढोलके पिटी. चैतन्याची उघडे दृष्टी चला जाऊ पावया. खेळ दाखवायचा ना मावशी? वाजा गुरुदास बा. आली कोलाटीनं केळाया सगुण गुणाची माया. आली कोलाटीनं सगुण गुणाची माया. आली कोलाटीनं केळाया सगुण गुणाची माया. सगुण गुणाची माया. आली सगुण गुणाची माया. आली कोलाटीन आली कोलाटीन आली कोलाटीन केळाया सगुण गुणाची माया. आली कोलाटीन केळाया सगुण गुणाची माया. आली केळाया सगुण गुणाची माया. कोलाटीन आली केळाया सगुण गुणाची माया. आली कोलाटीन सगुण गुणाची माया. आली कोलाटीन केळाया सगुण गुणाची माया. आली कोलाटीन केळाया सगुण गुणाची माया. खेळ कोणा चांगला झाला मावशी? प्याला हा म्हणा. तू लाटणे आता मुकट्या ना बघ. एका रट्ट्यात तू दात पाडी. आता पडतं माहिती. हा अव म्या किती नवस केले तेव्हा.
कोणासाठी मला उच्चपुरी बायको भेटावं, मला उच्चपुरी बायको भेटावं. उच्चपुरी आले. अरे डंग डंग. खेळ कोणा चांगला झाला मावशी? हा नाही पैसे तर कम से कम टाळ्या. काहून म्हणतात ते माहिती आहे काय, तू दात पाडशील म्हणून. तेच नाही, जिथं तिथं महिला आरक्षण आहे. हा. कुठं जिथं तिथं महिला आरक्षण महिला आहे. आरक्षण. आज इथं कार्यक्रमाला सर्वात जास्त गर्दी कोणाची आहे? महिलांची. कुठं बोलता गर्दी कोणाची आहे? सरपंच कोण? सरपंच कोण? शिक्षिका कोण? डॉक्टर कोण? एकाचे 2 घरं करते कोण? अबे लाथा खासाल ना. आम्ही नाही म्हटलं बरं. हे तुमचेच दिवे होय. असं काही हरकत नाही बाबा. आपल्याला अनेक असे पात्र दाखवायचे आहे. टाळी वाजवा, भजन करा, दुसऱ्या भारुडाला सुरुवात करू. म्हणता का काही? म्हण. हे ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया, ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया.